बाहेर रिमझिम मस्त पाऊस पडतोय, हवामानात मस्त असा गारवा आहे आणि अशाच जर समोर गरमागरम कुरकुरीत ब्रेड पकोडा मिळाला तर मान्सूनची मजा दुप्पट होते, नाही का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत मान्सून स्पेशल हलवाई स्टाईल ब्रेड पकोडा. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ चटपटीत बटाट्याचं सारण. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही अशा खास टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे पकोडे अजिबात तेलकट होणार नाहीत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी स्टफिंग तयार करूया. त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये एक पळीभर तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले, थोडीशी मोहरी टाकायची. छान तडतडली, थोडंसं जिरं टाकून घ्यायची. 5-6 कढीपत्त्याची पाने अख्खे न टाकता अशी तोडून टाकायची. स्वच्छ धुवून घ्यायचा कढीपत्ता आणि पानं अशी तोडून टाकायची. हिरवी मिरची, अद्रक, लसण, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून तयार केलेला हा ठेचा आहे. कच्च्या मिरचीचाच आहे हा. आवश्यकतेनुसार तुम्ही टाकून घ्यायचा, जसं तुम्हाला तिखट लागेल त्या प्रमाणात. थोडंसं परतून घ्यायचं तेलावरती. छान परतून झालाय. थोडासा हिंग घालायचा. हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण पावसाळ्यामध्ये हिंग जर पोटात गेला तर पचनाला थोडंसं सहाय्यता होते. यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि पुन्हा हे छान 2 मिनिट परतून घ्यायचे. मी 4 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. यामध्ये कुस्करून टाकायचे. एकदम मॅश नाही करायचे, असे थोडेसे तोडून टाकल्यासारखे टाकायचे आहेत आपल्याला. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचंय. स्टफिंग बनवताना मी फक्त हिरवी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. ही भाजी तयार झालेली. यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि चिमूटभर साखर टाकायची. लिंबाच्या रसामुळे भाजीला टेस्ट छान येते. आणि पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली. चमचा धने जिरे पूड टाकायची. धने जिरे पूड कधीही फोडणीत न टाकता वरतून अशी कच्ची वापरायची, म्हणजे त्याचा वास छान लागतो आणि चव पण छान येते. मिक्स करायचं. तयार केलेलं स्टफिंग आपण एका ताटामध्ये काढून ठेवले. आता ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता ब्रेड पकोडा बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊया. इथं मी 4 चमचे चणा डाळीचं पीठ वापरतीये. 1 चमचा तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे पॅटीस हे वरतून छान कुरकुरीत होतात. भजी म्हणा, पॅटीस म्हणा. आता यामध्ये आपण बाकी मसाले ऍड करूया. थोडीशी हळद टाकून घ्यायची. पिठामध्ये आपण लाल तिखट वापरणार आहोत, त्यामुळे कलरही छान येईल. थोडंसं मीठ. भाजीमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे त्या आकाराने आणि ब्रेडला पण मीठ असतं, त्यामुळे थोडंसं मीठ वापरायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर यात पण टाकून घ्यायची थोडीशी. किंचित हिंग टाकायचं, म्हणजे डाळीचं पीठ पचायला हलकं होतं. चमचा भरून धने जिरे पूड, म्हणजे वरतून जे कोटिंग येतं त्याला पण टेस्ट छान येते. हे जे मिश्रण आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचंय. सुरुवातीला एकदम पाणी नका टाकू, नाही तर मग पातळ होतं आणि मग पीठ पुन्हा ऍड करावं लागतं. गुठळ्या न होता हे व्यवस्थित छान भिजवून घ्यायचंय. आपण छान भिजून घेतलंय. या पद्धतीनं एवढंच पातळसर पीठ हे भिजवायचंय. भाजी पण स्टफिंगसाठी केलेली व्यवस्थित थंड झालेली आहे. मी ब्रेड पकोड्यासाठी सँडविचचे ब्रेड घेतलेले आहेत. मिल्क ब्रेड नका वापरू, शक्यतो सँडविचचे ब्रेड वापरा. आता हे जे 4 स्लाइस आहेत, एकावरती भाजी आपल्याला ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित छान चमच्याने किंवा हाताने किंवा स्प्रेडरने तुम्ही छान स्प्रेड करून घ्यायची आहे. जी भाजी आहे यामध्ये मी कांदा वापरलेला नाही आहे. तुम्हाला जर वापरायचा असेल तर तो पण तुम्ही भाजी करताना परतताना वापरू शकता. हा जो भाजी लावून घेतलेला ब्रेड आहे यावरती दुसरा ब्रेड असा थोडासा दाबायचा आहे आणि हा पण ब्रेड यावरती ठेवून घ्यायचा आहे. थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं. जे बनवलेलं आहे याला आपण असं ट्रायंगल मध्ये कट करू शकता किंवा असं उभं. मी असं ट्रायंगल मध्ये कट करून घेतेय.
या पद्धतीनं हे कट करून घ्यायचे. दुसरं पण आपण तसंच कट करूया. दोन्हीही कट करून झालेले. जे भिजून घेतलेलं पीठ आहे, पकोडे तळायच्या आधी यामध्ये चिमूटभर आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे खायचा, म्हणजे त्याला कोटिंग छान येतं. थोडंसं सोड्यावरती गरम तेल टाकायचंय आणि मिक्स करायचंय. इथे मी ब्रेड पकोडा तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले. थोडंसं पीठ टाकून पाहूया व्यवस्थित तापलंय का तेल. तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता गॅस थोडासा कमी करून घ्यायचा. भाजी भरून घेतलेली ब्रेडची स्लाइस घ्यायची, पिठामध्ये व्यवस्थित घोलून घ्यायची, सर्व साईडनं याला पीठ लावून घ्यायचे आणि तेलात हलक्या हाताने सोडून छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. व्यवस्थित छान तळून घ्यायचं. एका वेळेला 1 किंवा 2 तुम्ही पकोडे यामध्ये टाकू शकता. तेलाचं प्रमाण जसं असेल तसे मी एकच टाकून हे तळून घेणार आहे. साईड तळून झाल्यानंतर हा उलटून घ्यायचा आपल्याला. सर्व साईडनं छान तळून झालेलं आहे. पूर्ण तेलने तळून घ्यायचंय. पाहू शकता अगदी कुरकुरीत असा हा आवाज पण आहे याला, म्हणजे हा व्यवस्थित छान तळला गेलेला आहे. एका जाळीवरती मी टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे. यावरती हा पकोडा काढून घ्यायचा आहे. याच पद्धतीनं बाकी शिल्लक राहिलेले पकोडे पण आपण तयार करून घेऊया. सर्व ब्रेडला एकदम भाजी न लावता थोडं 2 स्लाइसला किंवा 4 स्लाइसलाच भाजी लावून घ्या, म्हणजे ही भिजट होत नाही. तर आता हा पण त्याच पद्धतीने आपण तळून घेऊया. ब्रेड पकोडा तळून झालेला आहे, काढून घेऊया. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं याचं आणि जाळीवरती काढून घ्यायचं. दोन जे ब्रेड पकोडे तळलेले आहेत तुम्हाला मी कट करून दाखवते. बाकीचे ब्रेड पकोडे आपण तळून घेतोय. अगदी पाहू शकता तुम्ही कुरकुरीत असा हा आवाज येतोय. छान क्रंची तयार झालेत. कट करून घेऊया. मस्त ब्रेड पकोडा आपला हा तयार होतो. ब्रेड पकोडा तेलकट होऊ नये म्हणून काही टिप्स. जेव्हा आपण ब्रेडचं पकोड्याचं पीठ भिजवतो तेव्हा ते अगदी पातळ नाही व घट्ट नाही, असं मीडियम जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तेवढंच भिजवलं गेलं पाहिजे. तसंच तळताना तेलाचं प्रमाण योग्य पाहिजे, म्हणजे ब्रेड पकोडा हा तेलकट होत नाही. तर कसे वाटले तुम्हाला हे गरमागरम मान्सून स्पेशल ब्रेड पकोडे? या पावसाळ्यात ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि घरातील सगळ्यांना खुश करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या खवय्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ती घंटी नक्की दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीची तुम्हाला मिस करणार नाहीत. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पावसाचा आनंद घ्या. बाय बाय.